महाबळेश्वर मार्केटला नवरात्री येते, तर नवरात्री शॉपिंग स्टार्ट होती. सो गाईज, आमच्या ऑफिसमध्ये गरबा सेलिब्रेशन आहे, त्यामुळे मी चालली आहे शॉपिंग करायला. म्हणून मी तुम्हाला म्हटलं जरा दाखवूया. सो मरीन लाईन स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवरती होतं, 15 मिनटावरती. आणि गेल्या गेल्या मला इथे रिंग्स दिसले, तर मी पहिला रिंग्सच बघायला लागले. खूप छान छान रिंग्सची डिझाईन आहे तिथे. 50-50 रुपीजला रिंग्स होते. सो मी 4-5 तर घेऊनच आले रिंग्स. तुम्ही बघू शकता किती छान छान डिझाईन्स आहेत तिथे. त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यावरती आम्हाला हे बेल्ट्स दिसते, खूप छान छान डिझाईनमध्ये होते, जे प्लेन घागऱ्यावरती घालता येईल. आणि मी प्लेन घागराच घेतलेला, घागऱ्याचा व्हिडिओ काढता आला नाही, तर मग मी याच्यातला एक घेतला आहे बेल्ट, जो खूप छान दिसेल. आणि नवरात्रीचा व्हिडिओ पण येणार आहे, गरब्याचा व्हिडिओ आमच्या ऑफिसमध्ये आहे. सो इथे क्लिप होता, तो क्लिप पण खूप छान होता, 50 रुपीजला होते आणि रिजनेबल रेट्समध्ये होते आय थिंक. सो तुम्ही मस्ट व्हिजिट आहे की तुम्ही येऊ शकता इथे. दुपट्टाज वगैरे खूप छान छान होते आणि थोडे एक्सपेन्सिव्ह पण आहेत, थोडे रिजनेबल रेट्समध्ये पण आहेत. आता त्यांचा धंदा आहे, सो ते लोक एक्सपेन्सिव्ह रेट्समध्ये पण लावतात, पण तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे. दॅट्स इट. इथे ज्वेलरीज पण आहेत, खूप छान होते ज्वेलरीजचे डिझाईन वगैरे, पेंगल्स वगैरे. बट मी काय ज्वेलरीज घेतल्या नाहीत, कारण का माझ्या घरी आहेत, काहीतरी जुगाड करून करताच येतं. एका दिवसासाठी ज्वेलरीज वगैरे घेणं नॉट पॉसिबल. पण मला रिंग्स खूप जास्त आवडतात, त्यामुळे मी 4-5 रिंग्स घेतल्यात आणि घरी येऊन मम्मीचा खूप जास्त ओरडा खाल्ला. बट ठीक आहे, इतना तो चलता है गाइस. ये ऐसा वाला, वो वाला आणि गाईज, मी मुद्दामूनच घागऱ्याचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे, बिकॉज ऑफ तुम्ही जर आत्ता घागरा बघितला माझा, तर नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये काय बघणं म्हणून. ज्वेलरीजमध्ये 400ला होते, खूप छान होते डिझाईन्स. आणि मग नंतरला खूप भूक लागल्यानंतरला आम्ही इथे भेळ खाल्लेली, कारण का काहीच आजूबाजूला हॉटेल्स नाही आहे तिथे जेवायला वगैरे, तर आम्ही बेलवरतीच लंच केलेला आहे इथे. वेदर पण चांगलं होतं, पाऊस पण नव्हता थँकफुली, नाहीतर मग माझा व्हिडिओ झाला असता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.